बाळे येथील सबस्टेशनवर मेंटेनन्सचे काम सुरू असताना शॉक बसल्याने उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दत्तात्रय त्रिंबक पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार धरून 3 अधिकाऱ्यांना अधीक्षक अभियंता RT शेळके यांनी निलंबित करण्याचे लेखी आदेश बजावले आहे। उपकेंद्र प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता युवराज मोरे, उपकार्यकारी अभियंता राहुल किशोर घोरमडे आणि उपमुख्य तंत्रज्ञ विनोद विश्वनाथ हंचाटे अशी 3 जणांची नावे आहेत, ज्यांना निलंबित करण्यात आले आहे। सदर घटना घडून 3 दिवस लोटलेले असताना लेखी पत्र देऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याने माऊली पवार, राजन जाधव, सूर्यकिरण भोसले, सोमनाथ राऊत आदींनी अधीक्षक अभियंता शेळके यांच्या दालनात ठाण मांडून संबंधितावर कारवाई केल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतली होती। तसेच त्यांनी आरोप देखील लावला होता की संबंधित या 2 ते 3 दिवसात पुरावे नष्ट करण्याचे काम घडत असल्याचं देखील माऊली पवार यांनी आरोप केला होता। संबंधित बाळे सबस्टेशनवर मृत दत्तात्रय पाटील यांना विना परमिट मेंटेनन्सचे काम करायला लावल्यामुळे त्यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी माऊली पवार यांनी केला आहे। पहा नेमकं माऊली पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ। दत्तात्रय पाटील नावाच्या कर्मचाऱ्याची विदाऊट परमिट न काढता त्याला जबाबदार असणारे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि त्यांचे तंत्रज्ञ या 3 लोकांनी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले। परमिट न काढता त्याला खांबावर चढायला लावले आणि त्याचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आणि यांच्यावर कोणतीही कारवाई MSCBच्या प्रशासनाने केली नव्हती। मागील 3 दिवस आम्ही वाट बघत होतो। त्यांची सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम करत असताना लिहून दिलं की आज संध्याकाळी 6 पर्यंत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू, पण 3 दिवस झालं प्रशासन यांना झाकून घ्यायचा प्रयत्न करत होतं, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होतं आणि त्या शेतकरी पुत्रावर अन्याय होत होता। आज आम्ही माननीय राजन भाऊ जाधव, मी स्वतः, सूर्यकिरण भोसले, सोमनाथ राऊत ही सगळी मंडळी आले आणि त्यांना जाब विचारला की तुम्ही मेलेल्या कर्मचाऱ्याला काय न्याय देणार, तुम्ही का पाठीशी घालता। तोपर्यंत आमच्या असं निदर्शनास आलं की त्यावेळेस जे कर्मचारी उपस्थित होते त्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून सर्व पुरावे नष्ट करण्याचं काम हे इथले अधिकारी करत होते। आज त्यांना जाब विचारला, त्यांचे वरिष्ठ अधिकारी चीफ इंजिनियर पुण्याचे जे बसतात ते कोलप साहेब त्यांना जाब विचारला, त्यांचे HRचे गोडसे साहेबांना जाब विचारला। त्यांनी तात्काळ कारवाई करून त्या 3 अधिकाऱ्यांना आज सेवेतून त्यांनी निलंबित केलं आहे। या निलंबित होण्यामागचं दुसरं महत्वाचं कारण सांगतो, ज्या ज्या लोकांनी त्यांना अशा पद्धतीने सहकार्य करून त्या मृत्यूस जबाबदार असणारे जे काय आहेत, जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या प्रकरणाचा धड़ा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।